नमस्कार मंडळी, सुप्रभात मंडळी. आज शुक्रवार आहे, चहा प्यायला या. सर्वात पहिले आज देवीचा उत्सव आपला जत्रा आहे, ज्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. तर आपल्याला देवळातही जायचं आहे. तिथे आता वेगवेगळे कार्यक्रम असतील, तर पटकन आंघोळ वगैरे करून तिथे जाऊया. वा, हा छान वाटतं सकाळी उठून. पहाटे तर एवढी थंडी होती, बापरे बाप, विचारू नका. पहाटे जाग आलेली, पण खूप थंडी होती म्हणून पुन्हा झोपलो. आता 10 पर्यंत उठलोय, तर हळूहळू सगळी तयारी करून निघायचं आहे आपल्याला. तर म्हणजे आपण आता देवळाजवळ चाललोय. देवळाच्या जवळ जायचा रस्ता. तर इथे मस्त छान पैकी सुशोभीकरण केले. दोन्ही बाजूची झाडं साफ केलेत मुळात, आणि मस्त हा गेट बांधलाय बघा. महामदे उत्सव. आमच्या जत्रेला महामदे असं नाव आहे. लाइटिंग लावायचं काम चालू आहे. या बाजूला रस्त्याच्या दोन्ही तर्फे दुकानं लागलेली असतात. आता ही काही दुकानं लागायला सुरुवात झाली आहे बघा. हे आपल्या देवीचं देऊळ. आपण जाऊन दर्शन घेऊया. तर इथे दुकानं लावायची लगबग चालू आहे सगळ्यांची. सगळे तयारी करतात. आणि हा आता नवीन केलेला मार्ग, म्हणजे आधी चिऱ्यांचा होता फक्त, इथे ग्रेनाइट लावून घेतलंय. समोर साधं एक स्टेज होतं जिथे लोककला सादर केली जाते. तर ते आता यावर्षीचं नवीन बांधून घेतलेलं आहे. खूप छान बांधलेलं आहे, मस्त लाद्या वगैरे लावून. आणि हे देवीचं देऊळ. गेल्या वर्षी त्याचा रंगरंगोटीचा कार्यक्रम झालेला आहे. आपण आता आज जाऊन दर्शन घेऊया. म्हणजे आता आपण देवळाच्या आत आलो आहोत, आणि आता देवीला रूप लावायची काम चालू आहे. ते समोर बघा, ही पालखी आहे, आणि पालखी सजवायचं, ती रूप लावायचं काम चालू आहे. हे बघा, हे सगळी रूप स्वच्छ करून ठेवलेली आहेत. तर दरवर्षी एक एक थीम असते. गेल्या वर्षी राम मंदिर किंवा श्रीरामाची थीम होती. यावर्षी श्री छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. तर तुम्हाला सगळीकडे आता गेटपासून त्याचेच थीममधलं सगळं दिसेल. हे बघा, इथे रूप घट्ट बांधून ठेवायला लागतात, कारण की ही पालखी नाचवायचा प्रकार असतो. त्यासाठी जे जाणकार आहेत तेच बसून इथे योग्य पद्धतीने ही रूप बांधून ठेवत आहेत. हा, सगळी मंडळी इथे येऊन जमलेली आहेत. काही ना काहीतरी कामं करतायत. वाजंत्री वगैरे ठेवलेली आहे इथे. तर थीमनुसार सगळीकडे तयारी चालू आहे. हे बघा, सगळी हात लागलेत कामाला. इथे शिवाजी महाराजांची मूर्ती आणून ठेवली आहे, ती बहुतेक इथे स्थापन करतील. इथे गेल्या वर्षी श्रीराम सेतू त्याचं चित्र होतं बनवलेलं. ही जी बाउंड्री वॉल आहे ती पण आता नवीन बांधली आहे. आधीची जी होती ती पडली, तर त्याचं अजूनही काम चालू आहे असं वाटतंय. तर ही देवळाच्या आतमध्ये काही स्टॉल लागलेले असतात, ते असतात. हा देवळाच्या भोवतीचा मार्ग आहे. पालखी बाहेर आली की प्रदक्षिणा घेते 5, आणि नंतर मग परत आत नेते. हा उत्सव आहे, खूप पाहण्यासारखा सोहळा असतो. तर आपण नक्कीच बघूया सगळं. हा जो स्टेज आहे, जो आता नवीन
बांधलेला आहे त्याच्या जागी नुसतं चौथरा होता आणि वरती मंडप बांधायचे ते दरवर्षी, तर आता हा कायमस्वरूपी मस्त मजबूत आणि मोठा असा बांधून घेतलेला आहे. त्यानंतर लांजामध्ये ऑफिसच्या कामासाठी गेलो. काम पूर्ण करून घरी आल्यानंतर जेवलो आणि आईने हातात हे सीताफळ दिलं. तर म्हणजे आता आपण देवळात ना लांजात जाऊन माझं ऑफिसचं काम करून आलो, जेवलो आणि आता हे सीताफळ खातोय. डेझर्टच म्हणा, कारण की खूप पिकलेलं आहे. तर कोकणात असं बसून कोकणात असं बसून अंगणात बसून फळं खातोय, आजूबाजूचं सृष्टी सौंदर्य निहाळतोय. जे काही प्राणी पक्षी इथे येत आहेत जात आहेत ते बघायला मिळत आहेत. खूप छान वाटतंय. हे इथे अजिबात बोरच व्हायला होत नाही. म्हणजे आता आपण जत्रेला जायला निघालो आहोत. देवीची जाऊन ओटी भरायची आहे. या तिघी तयार झालेल्या आहेत मस्तपैकी. कसं वाटतंय? मस्त ना. चला मजा करायला जाऊया आपण. तर म्हणजे मंदिराच्या परिसरामध्ये पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. तिथे आता आपण आपली गाडी पार्क केली आहे. ही लोक उतरूनच गेले आहेत. समोरच देऊळ आहे. हा जो त्रिकोण तुम्हाला दिसतोय तिकडे. चला आता आपणही जाऊया चालत चालत. बाजार लागतो आहे, म्हणजे जत्रेचं जे दुकान आहेत ते सगळी चालू होत आहे. तर त्यांची सगळी तयारी अजूनही चालू आहे. पालखी सजलेली आहे बघा. लोकांनी इथे येऊन पूजा करायला पण सुरुवात केली आहे. सगळी रूपं लावलेली आहे. आतमध्ये लाईट लावल्यानंतर दिसतील. ही पालखी नंतर आता भजन होईल. इकडे भजन झाल्यानंतर ही बाहेर निघेल आणि देवळाला प्रदक्षिणा मारून पुन्हा आणून इथे ठेवली जाईल. आता सर्व सुवासिनी देवीच्या ओटी भरायचा कार्यक्रम चालू आहे. आम्हीच बहुतेक शेवटचे राहिलेलो. म्हणजे या चटया ज्या तुम्हाला दिसतात सगळीकडे त्या इथल्या गावकऱ्यांनी इथल्या आणि आजूबाजूच्या गावकऱ्यांनी आणून ठेवलेल्या आहेत. आपली जागा पकडून ठेवण्यासाठी या चटया ठेवलेल्या आहेत. कारण की समोर जे स्टेज आहे तिथे नमन असतं. पूर्ण उत्सवाचा कार्यक्रम संपल्यानंतर म्हणजे जे प्रदक्षिणेचं काम असतं ते संपल्यानंतर नमन असतं. तर त्यासाठी लोकांनी नंबर लावून ठेवले आहेत. तर या सगळ्यांच्या घरातल्या चटया त्यांनी आणून ठेवलेल्या आहेत. म्हणजे सगळा उत्सव संपल्यानंतर ते तिथे बसतील.
म्हणजे आता जे लकी ड्रॉ होता त्याचे बक्षीस अनाऊन्स करतात. आता 14 नंबरचं बक्षीस सुंदर हो तरी तुम्ही विस्तवाच्या जवळ आहात. केल्यानंतर खूप थंडी लागेल. हो
मंडळी आजच्या भागात एवढंच. ऑलरेडी भरपूर फुटेज आहेत, पण त्याचा एक वेगळा भागच होईल. सर्व एकत्र करायला गेलो तर भरपूर मोठी व्हिडिओ होईल, म्हणून या जत्रेचे आपण 2 व्हिडिओज बनवतोय. तर हा व्हिडिओ आत्तापर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय बाय.